हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. बहुतेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, महाराज हा अभंग आपुल्या हिता जो असे जागता असा असावा याच पाहिजे होता, मग हेची दान देगा देवाच का घेतला? कारण की एक लक्षात असू द्या, ज्या घरातले मायबाप तरुणपणे देवाला दान मागतात की तुझा विसर न व्हावा, मग तुझा विसर जर नाही झाला तर माझ्या पोटी कुलवान गुणवान सिलवान पोहर जन्माला येतील. आणि कुणवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला यायला कारणीभूतच हे आहे की तुझा विसर न व्हावा. आणि तुझा जर विसर माझ्या घरामध्ये जर झाला नाही तर माझं घर मंदिर होण्याची दाट शक्यता. आणि माझं काही एकदा घर मंदिर झालं तर माझ्या घरामध्ये गोपाळासारखे मुलं येतील, तो गोपाळाच्या विचाराची मुलं येतील. गोपाळासारखे स्मार्ट नसले तरी जमतील, कृष्णासारखे स्मार्ट नसले तरी जमतील, पण कृष्णासारखे रामासारखे विचाराचे मुलं माझ्या घरामध्ये येऊ दे देवा. बाकी काही नको माझ्या घरामध्ये, धनही नको संपदाही नको. ज्या घरामध्ये आई वडिलाने परमार्थ केला आणि जीवनामध्ये कॉन्सन्ट्रेशन निर्माण केलं, त्यांच्या जीवनामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान पोरं जन्माला येतात आणि त्यांना भगवंताकडे बाकी मागायचं काहीच कारण नाही. ज्या घरामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान पोरं जन्माला आले त्या घरातले आई वडील मंदिरामध्ये भिकच मागत नाहीत. जा, बरोबर आहे ना? त्यांनी तरुणपणे भगवंताचे विचार आणि साधू संतांची सामुग्री आपल्या उराशी पाठीमागे बाळगून ते त्यांचं तरुणपण जगलेले असतात. आणि ज्याला तरुणपण जगता आलं त्याला म्हातारपण जगता आलं, आणि ज्याला म्हातारपण जगता आलं समजायचं त्या घरामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला आलेले आहेत. म्हणून ह्या पोहरांनी असं सुंदर भव्य आणि दिव्य या ठिकाणी मंडप टाकला, चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन व्यवस्थित केलं, 2-2 मृदुंगाचार्य, चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम, सगळे सोयरे एकत्रित आले. आणि आई वडिलाचं अभिष्ट चिंतन सोहळा करणं म्हणजे आई वडिलाचं आयुर्मान वाढवणं, बरं का? आई वडिलाचं आयुर्मान वाढवणं. ज्या घरामधले पोरं आई वडिलाला आनंद देतात त्या घरामध्ये आई वडिलाचं आयुष्य वाढतं का कमी होतं? आनंद, बरं का, सुख नाही. सुख वेगळं, आनंद वेगळा असतो बाबा. सुख म्हणजे आला तसा गेला, तसं आनंद म्हणजे अनवरत आनंद वर्षिते, सदोदित आनंदाची प्राप्ती मायबापांना कुणाला होत असती? योग्याला, प्रपंचिक माणसाला, जपीला, तप्याला का संन्याशाला? अनवरत आनंद वर्षिते, सदोदित आनंदाची प्राप्ती प्राप्त करण्याकरता आमचं घर मंदिर असावं. आणि जे घर मंदिर झालं त्या घरामधलं अवघी चिंता वारली, त्या घरातली चिंता मरून गेली, मरून. हा, इकडचे बी करा. त्या घरातली चिंता मरून गेली, चिंता डिलीट झाली. आणि चिंता डिलीट ज्या घरातली झाली समजायचं त्या घरामध्ये एका जातीचे माणसं राहतात. आपल्या घरामध्ये किती जातीचे माणसं आहेत? म्हणजे एका जातीचे माणसं आहे बाबा, तू कुठं काय भरडतो असं म्हणणारे भरपूर आहेत, बरं का जोशी महाराज. एका जातीची माणसं आहेत. मग मला सांगा, आपले पोरं जर एका आपल्या आई वडिलाच्या जातीचे असतील, जातीचे म्हणजे एका विचाराचे, मांग महार चंबार कुंभार तिली धनगर वांजरी माळी साळी कोळी मराठा ही जात नाही. जातीचे म्हणजे एका विचाराचे माणसं. ज्या घरामध्ये पत्नी पत्नीचा विचार एक आहे त्यांच्या पोटी कुलवान गुणवान सिलवान पोहर जन्माला येतात. ज्या घरामध्ये आई वडिलाचा मुलाचा विचार एक आहे, ज्या घरामध्ये बापाचा पोराचा विचार एक आहे त्या सपराचा बंगला होतो. ज्या घरामध्ये सासूचा सुनाचा विचार एक आहे त्या बंगल्याचं मंदिर होतं बाबा. ज्या घरामध्ये बापाचा पोराचा, सासूचा सुनाचा, नाताचा पुतण्याचा नातीचा एक विचार आहे त्या घराचा स्वर्ग होतो. आणि ज्या घराचा स्वर्ग झाला मायबापांनो त्या घरामध्ये तुकोबर आहे असं दिग्दर्शन करतात. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. अरे जातीचे म्हणजे एका विचाराचे. ज्या घरामध्ये एका विचाराचे बापलेक आहेत त्या घरामध्ये आनंद आहे. सुख नाही बरं का, सुख वेगळं आणि आनंद वेगळं, आपला विषय चालू आहे. आणि ज्या घरामध्ये आनंद प्राप्त झाला त्या घरामध्ये दुःख कधी येत नाही. कारण की सुख आलं की दुःख येण्याची, सुख आलं की दुःख येण्याची दाट शक्यता राहते. पण आनंद आला का तिथं काहीच येत नाही. कारण की सुखाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सुखाला काय म्हणतात विरुद्धार्थी? दुःख. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. आणि हा आनंद आमच्या घरामध्ये यावा याकरता तुझा विसर न व्हावा. हा आनंद आमच्या घरामध्ये यावा याकरता देवा तुझा विसर नको. आता मला सांगा, आमच्या घरामध्ये आनंद येतो का सुख येतं? फक्त येत ते सुख. दोन्ही थर देऊन मोकळे झालं. जिथं लागन तिथं लागन. आपल्या घरामध्ये येत ते सुख. सुख आलं का त्याच्यात असतो तो आनंद. माय बापांनो, अवघा झाला ते आनंद, अवघा झाला ते आनंद, अवघा झाला ते आनंद, अवघा झाला. हे भाग गेला सीन गेला, 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 भाग गेला सीन अवघा झालासी आनंद. अवघा आनंद होत असतो. आनंद खराब आहे माईक तो. अवघा आनंद होत असतो. आनंद. आणि आपल्या घरामध्ये आनंद व्हावा याकरता आई वडिलांनी पोराला धन द्यावं का ध्यान? काय द्यायला काय पाहिजे? तुमच्या घरामध्ये आनंद व्हावा याकरता तुम्ही तुमच्या पोराला धन दिलं पाहिजे का ध्यान? तुम्हाला गरुड माहित आहे? गरुड. गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. गरुड. गरुड. त्या गरुडाची मंडळीला काय म्हणतात तुमच्याकडं? आता समजा मी आलो असतो, मंडळी आली असती तर तुम्ही काय म्हणले असते? महाराज आला आणि महाराजीनं आली. तस गरुडाच्या मंडळीला काय म्हणतात तुम्ही? गरुडीन. गरुड. जसं गरुडीन. आणि गरुडनीला जर आपला मालक जर शोधायचा असेल तर ती काय गुंठा मंत्री पाथी का? जिपरा जापरा आहे, बुलेट अशी टुरकून वळीतो, अशी पहिन का?
लय मरणाची प्रॉपर्टी एकुलती एक आहे, त्याची म्हातारी मेलेली आहे. असे नाही बघणार ती गरुडीन. आपल्या जीवनाचा साथीदार निवडायचा जर असेल, जरा लक्षपूर्वक आहे का बरं का, जीवनाचा जर साथीदार निवडायचा असेल तर ती गरुडीन काय करते माहित आहे का, अशी एवढी एवढी अंगठे एवढी काडी घेते, आपल्या पंजात पकडते आणि पंजात पकडल्यानंतर वर भरारी घेते. असं सांगतात गरुड झेप म्हणजे विमानाची वर असते, विमानाची वर आहे. आणि तो गरुड तिच्या पाठीमागे जातो आणि ती काडी ती विमानाच्या वर घेऊन जाते, अशी वरती, दुम नका वाजू, विमानाच्या वरती घेऊन जाते. आणि वर घेऊन गेल्यानंतर ती काडी ती वरून सोडून देते आणि तो गरुड त्या काडीकडे पाहत असतो. जवळ ती काडी दिसत नाही तवर त्याने हालायचं सुद्धा नाही वरून. आणि दिसायची बंद झाली का मग त्यांना अशी सुळकी मारायची वरून हवेतून खाली, आणि खाली पडायच्या आत काडी उचलायची. आणि ती एकदा नाही परीक्षा घेत महाराज, दिवसातून 5 वेळेस परीक्षा घेते. आणि मग त्याच्या बरोबर ती म्हणती तेरी मेरी शादी हो जाएगी बोले. आणि मग ती अशी लग्न लागल्यानंतर ती काय माणसाच्या वस्तीमध्ये घरटं बांधतात का गरुड? हे समुद्राच्या कडीला एखादा डोंगराचा कडा असतो आणि त्या कड्यावरती मध्य भागाला एखादं झुडूप उगवलेलं असतं आणि त्या झुडपाची एखादी फांदी समुद्राच्या दिशेने गेलेली असती आणि त्याच्यावरती ते घरटं बांधल्या जात. सोपं नाही. खाली काय समुद्र, वरती काय बाजूला डोंगर, कसल्याच प्रकारचा थारा नाही. आणि तिथं ती गरुडीन अंडे देते, अंडे. आणि अंडे दिल्यानंतर ते काय 20-25 दिवसांनी त्याच्यातून पिलं बाहेर येतात, बिगर पखाचे, निस्ते मांस राहत. आणि 7व्या-8व्या दिवशी ती गरुडीन काय करते, आपल्या एका पिलाला उचलते आणि घरट्यातून खाली टाकून देते. आता खाली टाकल्या टाकल्या खाली काय आहे, खाली काय आहे, पडा गेडीवर, मी जेवायला उठीत तुम्हाला. खाली पाणी आहे समुद्राचं. वरून गरुडीन आपलं पिलू टाकून देते. त्या पिलाच्या पंखाला मांसच आहे, फक्त पंख नाहीये, पिस नाहीयेत. आणि ते मांस तेवढ्या जागेवर असतं, ते असं हलवायला लागतं. त्याला काय माहित आहे, तर पडणार आहे, खाली मरणार आहे, एखाद्या माशाची शिकार होणार आहे. पण बाबा आई, ते पिलू समुद्रात पडायच्या तो गरुड जातो आणि त्या पिलाला काय करतो. ही परीक्षा लग्नाच्या अगोदर असती बर का. आणि मग मला सांगा आई, त्या गरुडनीनं आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ भरायला सुरुवात कितव्या दिवसापासून केली? तुम्ही तुमच्या पोहरांच्या विचारात बळ भरायला भाकरी खातो. काय दिलं काय तुम्ही तुमच्या पोरांना? काय दिलं? मोबाईल, बर्थडेच्या दिवशी एखादी रिमोटची गाडी, एखादा मोठा केक, आणि जेलस साऱ्या गावाचा आणि बर्थडे माया भावाचा, हे दिलं तुम्ही तुमच्या पोरांना? अरे तुमच्या पोरांना काय दिलं पाहिजे? आई जरा लक्षपूर्वक ऐक. जे गरुड आपल्या गरुडीन आणि गरुड आपल्या पिलाला देतो ना, ज्या घरामध्ये जे आई वडील आपल्या पोरांना तसे विचार देतात ना, ते पोरं आई वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा करतात. नाही तर मा काही काही पोराले अभिमानाने सांगते, मा तर 1.5 क्वार्टर पेला तरी ठॉय होत नाही. एक लक्षात असू द्या, आपण आपल्या पोरांना, आपण आपल्या पोरींना, आपण आपली जी जोडीदारी नाही, त्या जोडीदारणीला नेमकं आपण काय देतोय? आपण तिच्यावर नेमकं भारी असायला पाहिजे, मग दिसायला भारी असायला पाहिजे, की विचारानं भारी घरातला कर्तबगार पुरुष असायला पाहिजे? कशानं? घरामधला पुरुष स्मार्ट नसला तरी जमतो, पण विचारानं स्मार्ट असला पाहिजे. घरातली मंडळी दिसायला स्मार्ट नसली तरी जमते, पण तिचं चालणं, बोलणं, राहणं, खाणं, पिणं, खाऊ घालणं, हसणं हे स्मार्ट असावं लागतं. आणि ज्या घरातल्या महिला विचारानं कृतीनं स्मार्ट आहेत, ज्या घरातले पुरुष विचारानं कृतीनं स्मार्ट आहेत, त्या घरामध्ये जन्म घेण्याकरता तुकोबराय म्हणतात, आम्ही तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी. कारण की एक लक्षात असू द्या, असं अभिष्ट चिंतन काही काही ठिकाणी दाव येऊन भांडणं होते. मी आपल्या दिल्या तो काढायचे पैसे दिले, मग घोंग्यावाला कोण दे? हो महाराष्ट्रभर फिरतो पाय बाप्पांनो. काही काही थोरला पोरगा तर त्या दाव्याचा हिशोब मागायला गेला, धाकल्यात तिथं दात घासीत घासीत त्या धाकल्या भाऊन जाई ना धापली उचलली दे आणले फेकून तेराच्या तोंडावर. एक लक्षात असू द्या, कारण की घरामध्ये विचाराने स्मार्ट मुलं जन्माला येण्याकरता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. घरामध्ये कृतीनं स्मार्ट मुलं जन्माला येण्याकरता माय बापांनो अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताचे वेली अमृताची फळे अमृताचे वेली हे अमृताची अमृताची फळे अमृताची वेली हातीची पुढी चाले बीजाची तेची पुढी चाले ऐसी आता गंग ते नारायणा ऐसी आता गंग ते नारायणा हे तेची पुढे चाली तेची पुढे चाली ऐसियाचा संग अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची. ऐसियाचा संग देई नारायण. अशा माणसाचा संग जर घरात असेल तर गरुडाला जशी पखड नसताना सुद्धा पंखाच्या मासात बळ भरलं, तसं लक्षपूर्वक काय खबर का, घरामध्ये स्टँडर्ड पोरं जर निर्माण करायचे असतील तर आई वडिलाचं डिमांड म्हातारीचं डिमांड नको. माझ्या पोराला मोबाईल घेऊन जाईना काय व्हायना नुसतं एकटे येण्याचं मोटरसायकल. पोरं नुसते चावी मागितली तर डाफर येतं काय म्हातारा आहे का कोण आहे तू? घरात ब्रिलियंट महिला असावी, घरात ब्रिलियंट वडील असावेत माय बापांनो. ब्रिलियंट शार्प विचार कृतीचे कार्याचे बोलण्याचे चालण्याचे. आणि घरामध्ये परमार्थ भिनलेला असला पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे फक्त बाह्य स्वरूपाचा नव्हे. तुमच्या घरात किती ग्रंथ आहेत याच्याही पेक्षा ग्रंथाचं किती आचरण करतात हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून माय बापांनो अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाकडे बाकी धन नका मागू, पण ध्यानावर असलेले मुलं मागा. आणि ज्या घरामध्ये ध्यानावर असलेले मुलं आहेत त्या घरामध्ये आई वडिलाला आनंद देण्याचं कार्य मुलं करत असतात. कारण की एक सांगतो प्रकार तीन प्रकारची मुलं आहेत. एखाद्या घरामध्ये असे मुलं जन्माला येतात की ते संकटाने वलगोडून जाते. संकटाला मग नाट खोळा. एखाद्या घरामध्ये असे मुलं आहेत का ते संकटाला माझं विकू नका वडू, तो संकटाला सहजरित्या सामोरं जातात. आणि एखाद्या घरामध्ये असे मुलं आहे का संकटाने ते संपून जातात. मग याच्यामध्ये दिग्दर्शन सगळ्यात महत्वाचं मुलानेच केलं पाहिजे का आई वडिलाने? बोला ना. कारण की एक वर्ग असा आहे की तो संकटाला मानितच नाही, त्याला महापुरुष म्हणतात. जो संकटाला मानितच नाही त्याला महापुरुष म्हणतात, त्याला देव म्हणतात. त्यालाच म्हणतात ना जेथ जेथ संपत्ती आणि दया
कोणी वस्ती आली असती ठाया ते तुझा धनंजया विभूती माझी. अर्जुना दुसरा तिसरा कोणी नाही, तो तुम्ही आहे. जो संकटाला मानत नाही त्याला महापुरुष म्हणतात. ज्याला संकट खोलमडून टाकतात त्याला सामान्य म्हणतात. आणि जे संकटात फाशी घेत नाही तर एंट्री येत, त्या झोपडीचा बंगला करण्याचं सामर्थ्य त्यांना परमार्थाचे विचार देत असतात. त्या झोपडीमध्ये भगवंताला आणायचं सामर्थ्य त्यांना विचार देत असतात. कारण की शबरीनं आपल्या झोपडीमध्ये जगाचा मालक आणला. मग झोपडीमुळं आला का विचारामुळं आला? विचारामुळं आला. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, माई आपला अभिष्ट चिंतन सोहळा व्हावा याकरता आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभलेली कलौरी चांगली पाहिजे. कलौरी माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे का कलौरी? लग्न झाल्यानंतर नवरी बरोबर जाती. मग कलौरी तिला अगोदर प्रपंचाचं उलशिक तुलशिक ज्ञान पाहिजे का? लग्नाची तिनं अगोदर तिला प्रपंचात व्यवस्थित असलं पाहिजे तिच्या, मग ती नवरी बरोबर जाते. आता त्या कलौरीचं सांगणं काय राहतं नवरीला? बाई आता पहिली तू पंजाबी ड्रेस मध्ये कशी चालली तरी जमात होता. पंजाबी ड्रेसात कशी उड्या आणि चालली तरी तुला काय तो तवा पोरगेच होती. लक्षपूर्वक काय का बरं का? जवळ माळ नाही तवर पोरपण. मग तुम्ही 85 वर्षाचे असा नाही तर तुम्हाला पार खापर फंतो आलेले असू द्या. जोपर्यंत गळ्यात माळ नाही तोपर्यंत पोरपण आहे, आणि जोपर्यंत स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तोपर्यंत तिला पोरी पण आहे. आणि मग ती कलौरी सांगते, बाई आता पहिल्यासारखं नाही, तू लग्न झालेलं आहे आणि तू आता उड्या मारीत नको चालू. पहिला आपला कसा चालला तो धकून जात होता तो. पण राहून द्या तिला, काय नका करू. नाही काय नका करू त्याला, नाही तर हुसकून द्या तिथं जाऊ. तर पहिली कशी चालली तरी तुला हे होत होतं, आता चापून चोपून डोक्यावर पदर व्यवस्थितरित्या आणि चांगलं चाल. आणि कलौरीचं सांगणं राहतं, बाई परकराच्या घोळाचा आणि साडीच्या घोळाचा, परकराच्या घोळात आणि साडीच्या घोळात तिला जिला पाय टाकायचं जमलं तिला प्रपंच फुलवायचं जमलं. जरा लक्षपूर्वक काय का बर का? जिला हो व्यवस्थित असं चापून चोपून व्यवस्थित, नाही तर तिला काय त्याला हेंबडी म्हणतात. बाबा जरा अवधान द्या. आणि ती कलौरी सांगून सांगून नवरी चोपून चापून चालायला लागली आणि मांगुळी पांगुळी झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी मारुतीच्या देवळात दर्शनाला नवरीन कलौरीन देखल्या. आणि गेल्यानंतर आता नवरीचं सांगणं आहे दादा, कलौरीचं सांगणं आहे, बाई आता इथं दाळणाला बसल्यात ना बाया, सकुबाई ठकुबाई रंगूबाई गंगूबाई मोठ्या का भीम मावशी कौसा मावशी संगीता काकू आबाई खबाई मस्केची तई गंगू आत्या कडूबाई संगीता काकू, ह्या इथं बसल्यात. तर यांचं काय कर, मारुतीचं लांबून दर्शन घे, पण यांच्या पटापटा जाऊन पाया पड. तिनं मारुतीचं लांबून दर्शन घेतलं, साऱ्या म्हाताऱ्या भयाच्या पाया पडली पटापटा. आणि तिथून निघाली तर चष्म्याची दांडी तुटलेली होती गंगू आत्याच्या. तिनं नाकोर आलेला चष्मा, दात गेलेले पडून चष्मा खाली आला का जीभ बाहेर निघते असा लोटला. आणि मग म्हणली, बाई पोरगी गोरी पान आहे, नाकी डोळी छान आहे, गोरी पान उंच आणि सरळ नाक, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भुवया, मोठं कपाळ, कमरेपर्यंत केस आहे, 10 का 15 पुस्तकं शिकलेली आहे बाई. पण किती संस्कार आहेत तिचे राजू मामा. ती आपल्या साऱ्याच्या पाया पडली, साऱ्याच्या पाया पडली. याच्या अर्थी बांब्याचा परपंच ती चांगला करेल.
आणि तिला कलवरीच जर बरोबर नसती चांगली तर ती नवरी जशी पंजाबी चालत होती तशी चालली असती. दळण करीत बसल्या होत्या सप्त्याच्या बाया. त्या म्हणल्या ए बाया हो अगं काय काम आहे का नाही तुम्हाला का सप्त्यातच पडून घरी जायचं आता. मारुतीचं दर्शन घेतलं असतं म्हाताऱ्या बायाकडे पाहून म्हणले ते घरी जा डांगऱ्या हो ये का वर वाच आता. आणि घरी गेली असती तर त्या दळण करणाऱ्या बाया म्हणल्या असत्या बाई पोरगी मस्त सुंदर आहे, नाकी डोळी छान आहे, डोळे हरणासारखे गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ आहेत, मोठं कपाळ आहे, मोठाले ओठ आहेत, मोठाले कान आहेत, सहज हात गुडघ्याला लागतात, 10 का 15 पुस्तकं शिकलेली आहे, गोरी पान आहे, मग लक्ष्मीचे तिच्यात गुण आहेत. बाई पोरगी मस्त 10 का 15 पुस्तकं शिकली पण आपल्या आश्वित रैन म्हणून बरासा नाही. तिला कोण मिळालं नाही बाबा. कलवरी. आणि कलवरी म्हणजे संत. काय आता तुमच्या परिसराला नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा, बाळकृष्ण महाराज ह्या कलवऱ्या तुम्हाला मिळाल्या त्याच्यामुळं तुमचे प्रपंच स्टँडर्ड आहेत. आणि ज्या घरातला प्रपंच लक्षपूर्वक आहे का बरं का. प्रपंच म्हणजे भला मोठा आहे. त्या मोठ्या प्रपंचात किती विचार आहेत याला मोठा प्रपंच म्हणतात. नाही तर काही घरात 2-2 हजाराच्या बंडलनी घामपूस येते पण म्हातारा एकीकडे वडीत, म्हातारी एकीकडे वडीती, पोरा तिसरीकडाच आहे, सुना चौथीकडे चाले. आपल्याला काय उमदार आहे का म्हातारा म्हातारीचं. अरे म्हातारा म्हातारीचं उमदार म्हणजे तुला काय कळा ना. ज्या घराला घरपणाची प्राप्ती विचारानं झाली ताईशी याचा संग देय नारायण. मोठी गंमत आहे. बोलावा वचन जयाचिया बरे का, मोठी गंमत आहे. आणि म्हणून आपलं घर मंदिर करा आणि आपलं घर मंदिर असे मुलं जन्माला यावेत. काय म्हटलं मी. हो सोपं नव्हे. परमार्थ म्हणजे बाळा त्याचा भावा बाळा त्याचा देव. भोळ्याचं नाही हे भोळ्याचं नाहीये. इथं ब्रिलियंट माणसं लागतात. कारण की परमार्थ ज्या घराला समजला त्या घराला विज्ञान कळालं बरं का. आणि ज्या घराला विज्ञान कळालं त्या घराला प्रज्ञान कळालं. आणि ज्या घरात प्रज्ञानाची प्राप्ती झाली त्या घरामध्ये भगवंत कळाला. आणि भगवंत कळण्याकरता नित्यणे म्हणामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया लक्ष्मी वल्लभ दया नित्यणे म्हणामे ते प्राणी दुर्लभ. क्या बात आहे. अरे महाराज आहे. आणि शूटिंगचं काम चालू आहे आमचे उंबरकर माऊली चॅनल ना, माऊली युट्यूब चॅनल बरोबर आहे का हर्षद. रात्री म्हणले शूटिंग करायची की म्हणलं करा. काही राग येतो कारण की मा कीर्तन रोज बदलून आहे मला काय होत नाही. काही तेच पडत त्याच्यामुळे बंद कर आपल्याला माहिती तुला तेवढाच येत. तसे ह्या गावात महिन्यात 11 कीर्तन करणार माणूस मी. राजू मामा विषय बदलून येतो कारण मला उद्योगच तो आहे बाकी काही नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी मी तुम्हाला सांगत होतो जो संकटाला मानितच नाही असे महापुरुष जर आपल्या घरामध्ये जन्माला आले तर आपला अभिष्ट चिंतन सोहळा होईल. आणि जे संकटाला मानित आहेत असे पोरं जर आपल्या घरात जन्माला आले तर आपला काही होणार नाही.
आणि म्हणून असे मुलं जन्माला येण्याकरता घरामध्ये आई वडिलाचा परमार्थ तरुणपणे असायला पाहिजे चालू. आपला परमार्थ कधी चालू होतो? जवळ लग्नाचे कपडे फाटत नाही तवर म्हणतो आपला नात खोळा आहे. कपडे तिकून आलेले आहेत तुला, तू नात खोळा काय म्हणतोस? एक लक्षात असू द्या माय बापांनो, ज्या घरामध्ये नित्यनेमाने त्याचं चिंतन चालू राहतं, त्याचं चिंतन आत्मविश्वास वाढवतो, त्याचं चिंतन जिद्द चिकाटी कॅन्डू वृत्ती आमच्या जीवनामध्ये वाढवती. आणि ज्या घरामध्ये आत्मविश्वास वाढला त्या घरात संकट येऊ निघून जातात. संकट मारित नाही त्या घराला. तुम्हाला माहित आहे का नाही कुणास ठाऊक, पण आमच्या गाईच्या शिंगावर एक मासी बसली. 2, 2.5, 3 तास होती ती बसून, आणि पुन्हा उठली. आणि तिला वाटलं आता गाईच्या शिंगावर एवढा आपण आराम केला, मग तिला जाऊन सांगू आपण. तिच्या कानाजवळ गेली मासी ताजनी दादा, आणि ती तिच्या कानात जाऊन ओरडली, बाई 2-3 तास तोया शिंगावर बसले होते, मला माफ कर. गाय म्हणली तू आली कधी चालली कधी हेच मला माहित नाही. तसं काहींच्या जीवनामध्ये संकट आले कधी गेले कधी हे त्यांनाच माहित नाही. त्याला महापुरुष म्हणतात. ते आपल्या हिताला जागे असतात बाबा. आणि जे आपल्या हिताला जागे आहेत मग त्यांच्या पोटी कसे पोरं जन्माला येतील? कुलवान गुणवान आणि सिलवान. आणि कुलवान गुणवान सिलवान पोरं त्यांच्या पोटी जन्माला आले का ते पोरं त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, आई वडील घरामध्ये विचाराने फार ब्रिलियंट लागतात. वाघीण माहित आहे तुम्हाला? वाघ इथं तर रात्री येण्यात येत, जरा दाट आहे, पाण्याचा परिसर आहे, आणि रात्री हिंडते तिकडं. आणि बाबा वाघीण आई वाघीण ज्या वेळेस व्याली ना, तो व्याल्यानंतर दादा आई ती व्याल्यानंतर लगेच पिलाला चाटीत नाही. तिला हाणू नका बरं, जाय बाई तू निघ, डोक्यातूनच काढून इकडे इकडे जा. विठाला 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 आपण संकटाला मानित नाही. लांबून दगडच आणायच नाही त्याला. त्याला सारा गोळ्या बाजूला. हा बरोबर आहे ना. लगेच बाजूला एक गावन 200 डोकडी. मा वावर मोजायला आले तर ते म्हणले तुमच्याकडे निघत थोडं. मी म्हणलं लगेच घे काढून. नको माझ्याकडे निघत आहे ना, मामाच कमी होतो, पण माझ्याकडं तो हाय म्हणतो ना, मग घे बांध बरं टाकून. कशाला किचकिचन मत, म्हणजे ते मा नाही आपल्या बापाचं होतं. मा बापाचं नाही ते मा आजच होतं. त्याचा टाचा घासून मेला आजा. आजच नाही पंजाची ईद भरची बाहेर पडली होती काम करू करू. ते आपलं आपलं नाहीये. नको त्याला आपलं म्हणूच नका. नको त्याला आपलं म्हणला तर बीपी वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून डेली फ्रेश जीवन जगण्याची समय असू द्या. डेली फ्रेश जीवन जगत जा. क्या भरवसा हेच जिंदगी का, अनवरत आनंद वर्षिते सदोदित आनंदाची प्राप्ती प्राप्त करत जा. आणि म्हणून कीर्तन काय तर कीर्तन आपल्या जीवनामधलं डायबिटीस, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिराजचा कॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम हे काढून टाकण्याची क्रिया करतं. याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन समाधान देतं, कीर्तन आनंद देतो, कीर्तन स्वानंद देतो, कीर्तन परमानंद देतो, कीर्तन अनाथ नादाची स्थिती उपस्थित करतं, कीर्तन तुर्यावस्थेची प्राप्ती प्राप्त करतं. याचं नाव कीर्तन आहे. म्हणून कीर्तन सांग होयांग हरिरूप. कीर्तनात ब्रह्मीभूत काया होतासे कीर्तनी. बरं का? हा कीर्तन सांग आहे, स्वच्छ आहे, निरंतर आहे, अनवरत आहे, शाश्वत आहे.
म्हणून तुम्हाला विचारलं मी, तुम्हाला वाघीण माहित आहे का? वाघीण डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅन, नॅशनल जिओग्राफी बघितले ना तुम्ही? त्या टी व्हीवर बघता की नाही वाघीण? हो. तर वाघीण वेल्यानंतर ती पिलाला लगेच चाटत नाही महाराज. काय म्हटलं? वाघीण वेल्यानंतर त्या पिलाला लगेच चाटत नाही महाराज. मग ती वेल्यानंतर त्या पिलाला सोडून 1000 फूट लांब जाते आणि 1000 फूट लांब गेल्यानंतर ती वाघीण त्या पिलाला डरकाळी फोडून बोलवते, चाल ये ना, दूध नाही प्यायचं का? अरे ये ना राजा, चल ना माझ्या बाळा. आणि 2-3 पिलं लोळत घोळत ओले चिलं पिलं चिखलाने भिरलेले ते 1000 फूट आईपर्यंत चालत जातात. आई अगोदर त्यांना चाटून स्वच्छ करते आणि मग आपल्या स्तनातलं दूध पाजते. लेकराला पाजलं पण एखादं तिथंच असलं जागेवर फिरतं असं ती मग बोलवत, अरे चल ना बाळा, ये ना राजा, भूक नाही लागली का? जाशील ना जास्त ऊन लागून, ये ना माझ्या जवळ, बाकीचे तुझे भाऊ पिलीत ना, तुझ्या वाट्याचं दूध आहे ना, चल ना. ती बोलवती त्याला पण ते तिथंच जागेवरच. आणि मग ही वाघीण उठते आणि वाघीण उठल्यानंतर जिथं ते पिलो आहे ना तिथं जाते आणि क्षणार्धात त्याला खाऊन टाकते. मग तिनं चूक केलं का बरोबर केलं? बोला की आई, काय केलं तिनं? खाणं योग्य का अयोग्य? योग्य केलं. का? कारण की तिचं सांगणं, तिचं सांगत होती सुंग्याचं पोरगेस, अरे तुझ्या वासानं जंगल हादरलं पाहिजे राजा. आणि तुला जन्म झाल्या झाल्या 1000 फूट चालताय ना, तुझा जगून उपयोग काय? काय म्हटली ती? तू चालला तर तुझ्या वासानं जंगल हादरलं पाहिजे आणि तुला जन्म झाल्यानंतर 1000 फूट चालताय ना, तुझा जगून उपयोग काय? आमच्या म्हाताऱ्या काय करतात? भाऊ तुला लागलं वय? कोणी आणलं? त्या म्हाताऱ्याने. त्याला काय कळा ना, मी त्याच्या बरोबर लग्न करून पसवले भाऊ. घरामधली निर्णय क्षमता आईची वाघिणीसारखी असावी. घरामधली निर्णय क्षमता आईची वाघिणीसारखी असावी. एकाच आईची होती, तिच्या पोटी वाघच जन्माला आला, ती राजमाता जिजाऊ. ती म्हणत नव्हती माय पोराला मोबाईल घेऊन द्या, त्याला मोटरसायकल द्यावया, साऱ्या पोरं त्याच्या पुढे पिपी बुवायची ते. द्या ना डंगर. काय द्यायला पाहिजे त्याला? जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, ही केली माझा चुकी झाली बरं, विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना. धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार, हर हर महादेव करते, झाले अमर, असे पोरं माय बापांनो, ह्या ताजणे परिवारातल्या मुलानं आपल्या आई वडिलाच्या डोळ्याचे पारणं फेडण्याचं कार्य केलं. कारण की एक लक्षात असू द्या, ज्या